सो हॅलो गायज, हॅलो एव्हरीवन. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहे आलूची व्हेज बिर्याणी, म्हणजे आलू बिर्याणी, व्हेज बिर्याणी जे म्हणायचं ते. आणि चला आता जाऊया आमच्या बाबाकडे, जे की बनवणार आहे. इथे बसलेले आहे माझे भाऊ, आणि त्या तिथे दिदी रुसलेली आहे, रुसून बसली आहे, काहून काय माहिती. बघा, जाऊ द्या. आणि हे इकडे बनवत आहे. अरे बाप, इंगळे मामा पण आहे का आज रेसिपी बनवायला? हे आमचे मामा आहे, ते पण मदत करताय आज आमच्या बाबांना. कोथिंबीर वगैरे कापून देत आहे. आणि ह्या इथे आहे आत्तू, ते टमाटे कापताय. तर काय दादा आज रेसिपी काय आजची? सोडून का वापस पुलाव नाही ना, व्हेज पुलाव. काहून रुसले आहे आमच्या. जाऊ दे गाईज, हे रुसलेले आहे कारण की यांना बिर्याणीचं म्हणजे स्पेशल चिकन मटन बिर्याणी खायची होती, पण माझ्यामुळे आता व्हेज बिर्याणी करताय म्हणून रुसलेले आहे. जाऊ द्या, ते पण आम्ही संध्याकाळी खाणार आहे. आम्ही म्हणजे मी नाही खाणार आहे, हेच खाणार आहे. आणि आता व्हेज बिर्याणी करताय आमचे बाबा. काहून रुसल्या होत्या? बोर होते मला. बोर होते का? चला मग तिकडं. चला चला, मी येतो आंटीला पाहून काय करताय. ते आहे आमच्या आंटी, ह्या काहीतरी वेगळीच रेसिपी करताय. काय करताय? ह्या इकडे पोळ्या चालू आहे, मटकी करताय, मटकी भिजतीये. आणि हे इकडे आहे आमची काकडी, म्हणजे काकू. ह्या इकडे आहे आमची काकू, आणि ह्या करताय आता मसाला काढताय. नाही, लाडू नंतर काय नाही, नंतर. चला आता जाऊया, काय करता बघू. तिकडचे चालू आहे थोडं घेऊन चाललोय. हे इकडे पोरं काही कामाचे नाही, नुसतं बसून राहत्या. मला चक्रा मारावं लागते. काय करावं. जाना तू आ बिबट्याचं सिंगर डब्यात. चला, अंकल पण आलेले आहे आता बघायला. रेसिपी कधी होती कधी नाही, भूक लागली आहे. मित्रांनो, आता याच्यामध्ये काय काय टाकलं आहे आता बाबा सांगताय. अद्रक, लसण, कोथिंबीर, शहाजिरं, लवंग, मिरी, इलायची, तेजपत्ता, मिरची, मसाला पण बिर्याणी टाकला मसाला आणि बिर्याणी मसाला. तेलामध्ये हे सगळं टाकून घेतलं आणि आता त्याला असं होऊ देतोय. पाणी पण टाकलं का? पाणी आता. आणि त्याच्यात थोडं पाणी गरम झालं की तांदूळ सोडायचे. आणि त्याच्यामध्ये पाणी गरम झालं की त्याच्यात थोडे तांदूळ सोडून द्यायचे. तांदूळ शिजल्यानंतर बिर्याणी तयार झाली. तांदूळ शिजल्यानंतर बिर्याणी तयार. व्हेज बिर्याणी. मटनला नॉनव्हेज म्हणते का? हा, मटन नॉनव्हेज म्हणते. मटनला हा, चिकन मटनला. याला व्हेज. हा, आणि हे व्हेज मध्ये येतं. आता थोडं आणखीन पाणी ऍड केलं आम्ही त्याच्यामध्ये, तांदूळ हे व्हायला. आणि आत्तू त्या तिकडे तांदूळ धुते. दाखवा आत्तू कसं धुते. त्याच्यातलं पाणी काढून घेतलं तर आम्ही आता हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे बघा, मिक्स करण्याची पद्धत बघा. एका हाताने असे ढकलायचे त्याला. आता तांदूळ टाकून झाकण हे केलं आणि आत्तू आता गॅस वाढवत आहे. चुलीत काड्या घालते. हो ना. चला, आम्ही आज आता होणार आहे आमच्याकडं चुलीवरची आलू बिर्याणी. आलूचे पीस टाकले का आपण? ओहो, तर चला आता होऊ लागली मस्त. तोंडाला पाणी सुटलं आहे पहिलेच. हे इकडे पोरं धिंगाणा करते. हे बघा मित्रांनो, किती मस्त झालेले आहे. आता जेवण केलं आहे मी. केलं नाही म्हणजे करतोय आता, 1-2 घास खाऊन बघितले. आणि चला, आजचा ब्लॉग इथे संपू. थोडा जेवण करून घेतो आणि बाय बाय.